गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर बाबा काय दाखवत असेल बरं रमाला. तर रमा एवढं बघते टक लावून मोबाईलमध्ये. तर बाबा काहीतरी दाखवत होता तिला छान असं कार्टून. तर कोणतं कार्टून दाखवत होता सांगा बरं. तर त्यांचं काहीतरी चाललं होतं. म्हटलं चालू देत तुमचं. मी आज नाश्त्याला बनवणार होते गोड गोड शिरा. तर माझा शिरा नेहमी असा चिकटच होतो. तो चिकट का होतो मला पण समजत नाही. मी ह्यावेळेस ट्राय केलं होतं की एकदम असा सुटसुटीत व्हावा. तर तसाच झाला होता सुटसुटीत. रवा छान असा भाजून घेतला मी खरपूस आणि गोड असा रवा केला. तर दिवसभर तर काय मला वेळच भेटला नाही, कारण की दिवसभर आम्ही काही केलेलंच नव्हतं. तर झोपाच काढल्या होत्या. मग रात्री मी आणि रमा गेलो होतो भाजी आणायला. बघते तर काय बाहेर इतकी थंडी, बापरे. रमाला एकदम पॅक करून आणलं होतं मी बाहेर येताना. स्वेटर आणि कानटोपी अशी घातली होती. मग कानटोपी घालताना इतकं रडत होतं बाळ, त्याला घालायचीच नव्हती अजिबात. मग भाज्या वगैरे बघितल्या. खूप दिवसांनी बाहेर आले होते आज मी, त्यामुळं मला काही रमाला घेताच येत नव्हतं, कारण की मला बॅगशिवाय तिला कॅरी करता येत नाही आता व्यवस्थित. त्यामुळं मग मेथीची भाजी वगैरे घेतली, काकडी गाजर विचारलं. मग तिथून पुढे गेले आणि पुढे पण मला बघायचं होतं भाजीला काहीतरी रमासाठी वेगळी डिश ट्राय करायची होती. मग मी तिथून भाजी घेतली आणि पुढे निघाले. तर पुढे मला लाल भोपळा दिसला. तर तिकडे गेले मी आणि मला बोरं पण दिसली. मग काय मी सोडते का. मग बोरं पण घेतली आणि भोपळा पण घेतला. तर मला भेटायला बघा मी कुठं आणलं होतं. तर इथं काही मी सोनं चांदी घ्यायला आलेली नाही आहे. इथं माझ्या ओळखीचं एकतर कोण नाही आहे. या का ताई ओळखीच्या आहेत, तर मी तिथं घेऊन गेले होते त्यांना भेटायला. तर त्या आमचे फोटो क्लिक करत होत्या. रमाला त्यांच्याकडे दिलं तर रमा तर रडायलाच लागली. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके.